छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय। अंगावर काटा आणणारा हा 3 मिनिट 8 सेकंदाचा तुफानी असा ट्रेलर आहे। सर्वात पहिले मेड ऑफ फिल्म्सचे खूप खूप आभार की त्यांनी एवढ्या मोठ्या स्केलवर राजांच्या जीवनावर सिनेमा बनवला। ट्रेलरची पहिली फ्रेम पाहताना असे दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे। याच गोष्टीचा फायदा घेऊन मराठा साम्राज्याचा नाश करण्यासाठी औरंगजेब पूर्ण सामर्थ्याने स्वराज्यावर चालून येत आहे। नंतर सुंदर असा रायगड दाखवलाय। धीर गंभीर सुरात विकी कौशल यांचे डायलॉग ऐकू येतात। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। इथूनच अंगावर शहारे यायला सुरुवात होते। विकी कौशल यांनी पहिल्या फ्रेमपासूनच स्वतःला विसरून अभिनय केलाय। त्याने साक्षात छत्रपती संभाजी महाराज आपल्यासमोर उभे केलेत। यानंतर एक जबरदस्त ॲक्शन सिक्वेन्स पाहायला मिळतो। एखाद्या एपिक पिरियड सिनेमाची ॲक्शन कोरिओग्राफी कशी असावी तर ती अशीच असायला पाहिजे। कुठेही ओव्हर द टॉप ॲक्शन न दाखवता एक रिअलिस्टिक ॲक्शन सीन इथे पाहायला मिळतो। हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं असा पुन्हा एक भारताचा संवाद ऐकायला मिळतो। पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य पाहायला मिळते। पुढे एका गाण्यावर छत्रपती संभाजी महाराज लेझिम नृत्य करताना दाखवले आहेत। ते दृश्य मनाला खटकते। महान व्यक्तिमत्वाची अदब दाखवणारे जोशपूर्ण गाणे इथे अपेक्षित होते, मात्र इथे गाण्याचे स्टेप्स काही खास नाही आहेत। अशा वेळी बाजीराव मस्तानी मधल्या मल्हारी गाण्याकडून प्रेरणा घेणे अपेक्षित होते। मल्हारी गाण्याचे बोल जरी खास नसले तरी त्या गाण्याला दिलेली ट्रीटमेंट खूप छान होती। नंतर महाराणी येसूबाईंच्या रूपात रश्मिका मंदाना दिसून येते। येथे मेकर्सने एक पॉप्युलर चेहरा म्हणून रश्मिका यांची निवड केली, मात्र एक अभिनेत्री म्हणून ते भूमिकेला किती न्याय देतील हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही, कारण ट्रेलरमध्ये केवळ त्यांचा एकच डायलॉग आहे। आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत दिसून येतात। कवी कलशची भूमिका विनीत सिंग यांनी साकारली। येथे विश्वासघातकी गणोजी शिर्केच्या भूमिकेत संतोष जोगळेकर दिसून येतो। मराठ्यांच्या प्रसिद्ध गनिमी काव्याची काही दृश्ये जबरदस्त पद्धतीने दाखवण्यात आली आहेत। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना यांनी कमाल केली आहे। अत्यंत बेरकी आणि विश्वासघातकी औरंगजेब त्यांनी उभा केलाय। औरंगजेब उद्ध्वस्त झालेल्या शहरात उभा आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांनी लुटलेले बुऱ्हाणपूर असावे। त्याच्याबरोबर त्याची मुलगी झीनत उन्निसा ही सुद्धा दिसून येते। डायना पेंटी या अभिनेत्रीने तिचा रोल केलाय। औरंगजेब स्वराज्यावर चाल करून आला आहे। गोरगरीब जनतेवर तो अत्याचार करत आहे। याचा बदला घ्यायला छत्रपती संभाजी महाराज तयार होत आहेत। चहूबाजूंनी हर हर महादेवच्या शिवगर्जना सुरू होतात। हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो। हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। मौत के घुंगरू पहन के नाचते हैं हम औरंग असे अनेक संवाद ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतात। शेवटी छत्रपती संभाजी महाराजांची सिंहाशी निशस्त्र लढाई अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवली आहे। ही कुठलीही अतिशयोक्ती नसून या लढाईचे संदर्भ इतिहासात आहेत। एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा उदय, राज्याभिषेक, औरंगजेबाशी निडरपणे दिलेला लढा आणि शेवटी महाबलिदान या सगळ्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे 3 मिनिटं 8 सेकंदाचा ट्रेलर कधी संपू नये असं वाटतं। दमदार संवाद, ए.आर. रेहमान यांचे जबरदस्त संगीत आणि विकी कौशल यांचा तगडा अभिनय यामुळे ट्रेलर वेगळी उंची गाठतो। छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी विकी कौशल याने दिवस रात्र मेहनत घेतली होती। याची प्रचिती ट्रेलरमध्ये दिसून येते। निर्मात्यांनी अत्यंत मेहनत आणि अभ्यासू अभिनेत्यावर छत्रपती संभाजी महाराज साकारायची मोठी जबाबदारी दिली आहे। विकी कौशल यांनी देखील ती जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलली आहे। छत्रपती संभाजी महाराजांना कधी शिवशंकराच्या रूपात, कधी रामाच्या रूपात तर कधी हनुमानच्या रूपात अत्यंत सुंदरपणे दाखवले आहेत। छावा चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय। 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या जरा हटके जरा बचके या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटानंतर विकी आणि लक्ष्मण उतेकर या जोडीचा दुसरा चित्रपट आहे। लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम एपिक होईल याची काळजी घेतली। सिनेमॅटोग्राफी, सेट, लोकेशन, संगीत, ॲक्शन या बाबी उत्तम जमून आल्यात। त्यामुळे निर्मात्यांनी एक भव्यदिव्य चित्रपट बनवला आहे ह्याची खात्री पटते। या चित्रपटाला मेड ऑफ फिल्म्सने ग्रँड लेवलवर प्रोड्यूस केलंय। स्त्री 2च्या धमाकेदार यशानंतर छावा हा आणखी एक शोरशॉट ब्लॉकबस्टर चित्रपट या बॅनरला मिळणार आहे। चित्रपट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला रिलीज होतोय। सोशल मीडियावरही छावाच्या ट्रेलरने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली। यूट्यूबवर या ट्रेलरला रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज मिळत आहेत। सर्व लोक कमेंटमध्ये ट्रेलरचं कौतुक करतायत। एकूणच छावा सिनेमाचा ट्रेलर एकदम जबरदस्त झालाय। सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासाठी लोक आत्तापासूनच उत्सुक झालेत। 14 फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर तुफान येणार आहे हे नक्की। तर हा होता छावा या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू।
तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चित्रपटासंबंधी विविध अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.